रामकृष्ण हरी दिव्यांग गेट टुगेदर कार्यक्रम इथं शहापूर डोंगरावर चालू आहे पहा. तर कार्यक्रमासाठी परमेश्वर महाराज यांनी इथं मार्गदर्शन करण्यासाठी आगमन झाले आहे पहा. धन्यवाद. रामकृष्ण दिव्यांग प्रतिष्ठानतर्फे गेट टुगेदर कार्यक्रम आज शहाजापूर पवनचक्की इथं आज साजरा होत आहे. त्यानिमित्त हरिभक्तपरायण श्री परमेश्वर महाराज यांनी या कार्यक्रमास भेट दिली आणि शेळके साहेब करजुले भाऊ तसेच मान्यवर इथं उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद. ज्या भावनेनं ज्या श्रद्धेनं आपण सर्वजण या ठिकाणी आपली सर्व विकलांग संघटना आणि ह्या संघटनाचे मोठं कार्य करणारे आमचे असणारे परमस्नेही सुनील असणारे आमचे करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका नाही म्हणजे फक्त पारनेर तालुका नाही तर आज पूर्ण जिल्ह्यातनं आमचे या ठिकाणी बेंद्रे महाराज आहेत. पूर्ण जिल्ह्यातनं या ठिकाणी अपंग संघटना अपंग व्यक्ती या ठिकाणी सर्व एकत्र आलेले आहेत आणि इथं तुम्ही 4 वर्षापासून कार्यक्रम करता. आनंदाची गोष्ट आहे. इथं जवळच कवडेश्वराचं स्थान आहे आणि इथं एक गोशाळा आहे. हे जे स्थान आहे इथं खाली शहाजापूर नावाचं गाव आहे. इथं आमच्या 3 वर्ष कथा झालेल्या आहेत. त्यामुळे ह्या डोंगरावर आमचा तसा परिचय आहे आणि आम्हाला वाटत होतं की ते गोशाळेचा तिथे कार्यक्रम असेल. पण सुंदर या ठिकाणी तुम्ही कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे आणि इथं निसर्ग आहे. या जगामध्ये देव 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 कुठं पाहायचा असेल तर निसर्ग हाच देव आहे, लक्षात ठेवा. आणि आपण ह्या देवाच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम करतोय. असा देव तुम्हाला कुठे पाहायला मिळणार, लक्षात ठेवा. इथं प्रत्येकाचं या ठिकाणी तुम्ही काय केलेलं आहे, हो संघटितपणा केलेला आहे आणि प्रत्येकाची समस्या चांगल्यांना तर कोणी जवळ करतं, पण आमच्या सुनील भाऊंनी ज्यांना कोणाचा आधार नाही अशा निराधार व्यक्तींना जवळ करणं म्हणजे तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर महाराज म्हणतात की जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले. हो, जे पतित आहेत, जे दलित आहेत, ज्यांना तुमच्या आधाराची गरज आहे, ज्यांना तुमच्या सहकार्याची गरज आहे, अशांना जवळ केलं तर महाराज म्हटले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ती साधुता असते, लक्षात ठेवा. आणि तिथं देवाची वस्ती असते. आणि म्हणून तुम्ही जो उपक्रम केलेला आहे हा उपक्रम फार स्तुत्य आहे, अतिशय चांगला आहे. आणि आज वृक्षारोपणासारखं कार्य प्रत्येक व्यक्तीच्या हातून इथं तुम्ही करताय, ही फार मोठी गोष्ट आहे. एक वृक्ष लावणं म्हणजे साधी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. हो, जो वृक्ष लावतो, नामदेव महाराजांचे गाथेमध्ये असे अभंग आहेत की तो अनंत जन्मजन्मांतरामध्ये त्याला सुख शांती प्राप्त होत असते. वृक्षारोपण ही साधी गोष्ट नाही. म्हणून तुम्ही दरवर्षी या ठिकाणी वृक्षारोपणाचं कार्य करता. एकमेकांच्या काय समजा काही गरजा असतील किंवा काय अडचणी असतील, आज या वैज्ञानिक युगामध्ये आपण सर्व वावरणारी माणसं, आज माणसामधला संवाद हरवलेला आहे. आणि इथं तुम्ही कार्यक्रम करता सुनील भाऊ, चांगलं आहे. इथं रेंजच नाही, त्याच्यामुळे विषयच नाही. तुम्ही कमीत कमी 1 दिवसभर तरी तुम्ही नाही तर मला त्याचा पण फार आनंद वाटला. नाहीतर आम्ही तुम्हाला फोन करून फार परेशान केलं असतं. त्यामुळं
हा निसर्गाच्या सानिध्य म्हणजे म्हणजे तुम्ही खरोखर चांगली जागा निवडलेली आहे. दिवसभर फोन नको, कोणाचं टेन्शन नको. आणि फोन असलं की माणूस खोटं बोलतो, खोटं बोलायला नको दिवसभर. दिवसभर कमीत कमी तुम्ही कोणी व्यक्ती असू द्या, फोनवर माणसाला ती खोटं बोलण्याची एक संधी झालेली आहे. आलो 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 आणि खोटं बोलतात. आणि इथं संधीच नाही तुम्हाला खोटं बोलण्याची. कमीत कमी वर्षातनं एक दिवस तरी तुमच्या मुखातून सत्य बोले मुखी, तुमच्या मुखातून सत्य निघतंय. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे लक्षात ठेवा. ही मोठी जीवनातली साधना आहे. याला साधना म्हणतात जीवनामध्ये. आणि तुम्ही ह्या सर्व गोष्टीचं इथं काय केलं, नियोजन केलं. आणि सर्व आपले विकलांग बंधू या ठिकाणी सर्वजण तुम्ही सर्वांना एकत्र केलं. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सद्गुरू निमराज महाराजांनी प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड असं या ठिकाणी आयुष्य आणि तुमच्या ज्या काही इच्छा संकल्पना आहेत त्या सद्गुरू महाराजांनी पंढरीच्या पांडुरंगांनी पूर्ण कराव्यात अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि कधी तुम्हाला काही आमच्याकडूनही सहकार्य लागलं तर आम्हीही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. तुम्ही सांगा, आमच्या पद्धतीनं आम्हाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आम्हीही तुम्हाला सहकार्य करू ही सद्भावना व्यक्त करतो. आणि तुमच्या काही समस्या असतील तर त्या समस्या आम्हालाही सांगत जा. जेवढ्या आम्हाला करता येतील, सगळ्या करणं काही शक्य नाही, तरी पण त्यातले त्यात जेवढ्या समस्या दूर करता येतील तेवढ्या समस्या आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू, हा तुम्हाला आम्ही विश्वास देतो. आणि या ठिकाणी तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की स्वस्त्यस्तु ते कुशलमस्तु चिरायुरस्तु, स्वस्त्यस्तु ते कुशलमस्तु चिरायुरस्तु, गोबाज हस्ती धडधान्य समृद्धिरस्तु, ऐश्वर्यमस्तु बलमस्तु रिपुक्षयस्तु, वंशी सदैव भवताम हरिभक्तिरस्तु. या न्यायानं या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आमचे बेंद्रे साहेब पंढरपूरच्या वारीला आले. सगळ्यात जास्त फोन पाटलांना आले, कुठे तुम्ही, कुठे तुम्ही. त्यांना वाटलं येतात की नाही, येतात की नाही, अजून आलेत की नाही. मोठी उत्सुकता असते आपल्या बेंद्रे साहेबांना. आणि तुमच्या संघटनेमध्ये त्यांनाही घ्या. आता कामाचा माणूस आहे चांगला. आहेत का ते संघटनेमध्ये? हां, गेल्या वर्षी कार्यक्रम झाला ना त्याच्यानंतरच तो काय झाला, फॉरवर्ड झाला म्हणजे मॉनिटाईज झाला. त्याचा तोपर्यंत मॉनिटाईजच नव्हता. वा वा, हा कार्यक्रम झाला आणि तो इतका व्हायरल गेला व्हिडिओ की त्यांचा चॅनलच. बरं झालं बरं. मग ती आमची चांगली सोय. त्यांना पण ही संघटनेविषयी कार्य करण्याविषयी त्यांना मोठा आनंद आहे. आणि ही सगळी माणसं पाहिल्यानंतर असं वाटतंय आपण पंढरीच्या वारीलाच चाललोय असंही मला वाटायला लागलंय. त्यामुळे या ठिकाणी देऊ ना तुम्हाला छोटीशी वारी तुम्ही आमच्या बरोबर केली तर खूप चांगलं होईल. करू करू. तुम्हाला म्हणलं ना आम्हाला म्हणलं आम्ही का आपली देवदेववरून याला घेऊ, पिंपळनेरला घेऊ किंवा देवदेव. तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही सगळ्या प्रकारे सहयोग तुम्हाला करायला तयार आहे. आपण प्रवचन करू, कीर्तन करू, आपण यांना जीवन जगण्याची नवीन नवीन साधनं उपलब्ध करू, ज्याच्यामुळे त्यांना आनंद मिळेल. त्या साधनांचा आपण उत्कर्ष करू. सर्वजण आपण एकमेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ या न्यायानं आपण सर्वांना या ठिकाणी हे करणार आहोत. या ठिकाणी आमचे एकनाथ काका शेळके असतील, आमचे पाटील भाऊ पाटील असतील आणि आमच्याबरोबर आलेले या ठिकाणी भगवानराव असतील. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. सकाळपासून त्यांची फार इच्छा होती, त्यांना वाटलं उशीर होतो की काय. भगवानराव सुद्धा आले आमच्याबरोबर. त्यांना सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. ठेवलेले आहेत म्हणून तुम्हाला या ठिकाणी जर कोणाला असं इच्छा असेल तर आपण त्या ठिकाणी तसे वर्ग आपले आहेत. आणि 5वी ते 10वी पर्यंत आपला निवास पण आहे. जर कोणाला असं वाटत असेल की आपल्याला हार्मोनियम शिकायचे तर तुम्ही येऊ शकता. आणि काही नाही, आपण सर्व, तुम्ही एवढं सहकार्य करता आम्ही तेवढं सहकार्य करू. विनामूल्य तुम्हाला आम्ही ते सर्व करू, हे तुम्हाला आम्ही वचन देतो. तुमच्याकडून आम्ही कसल्याही प्रकारची अपेक्षा करणार नाही. लक्षात ठेवा, जेवढं आम्हाला सहजासहजी शक्य आहे आणि जेवढं तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करू. हेच ह्या अनुषंगाने मी तुम्हाला वचन देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण आहे. मी अपंग नाही. मी सांगते ना, मी अपंग नाही.
नाही मी नाही अपंग नाही नाही मी अपंग नाही रुद्ररस मी अपंग नाही आहे एकदा सांगतो ना मी अपंग नाही वीररस मी अपंग नाही एकदा सांगते मी अपंग नाही विभत्सरस मी अपंग नाही अद्भुत रस मी अपंग नाही नाही मी अपंग भयरस मी अपंग नाही नाही मी अपंग नाही नाही मी अपंग नाही नाही शृंगारस मी अपंग नाही नाही मी अपंग शांतरस मी अपंग नाही नाही मी अपंग भक्तिरस मी अपंग नाही नाही मी अपंग धन्यवाद सोलंके मॅडमसाठी बघा हे वृक्षारोपणाचं पहिलं झाड लावण्यात येत आहे बा आणि आज हे बघा यासाठी इथं संजय पाटलांच्या आई बघा इथं पण उपस्थित बघा त्यांच्या हस्ते वृक्षारोपण झालं.